दिल्लीत जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन आजही सुरू असल्याचं पाहायला मिळतं। माझ्या मागची दृश्य आपण पाहतोय की अभिजित दिपके हा कालपासून या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेला आहे। काल सकाळी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी या ठिकाणावरून हटवलं आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं, कारण गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं अन्नत्याग उपोषण सुरू होतं। त्यांची तब्येत खालावत चाललेली होती आणि उच्च न्यायालयाने जे सूचना दिलेल्या आहेत त्या आदेशांचं पालन करून सोनम वांगचुक यांना काल रुग्णालयामध्ये भरती केलं असं दिल्ली पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र त्यानंतरही विद्यार्थी हे आंदोलक आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं की या ठिकाणी अभिजित दिपके हा अन्नत्याग उपोषणाला बसलेला आहे। त्याच्या या अन्नत्याग उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की हळूहळू आता विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढू लागलेली आहे। काल रात्रीपासून विद्यार्थ्यांना एक भीती होती की पोलीस त्यांना या ठिकाणावरून हटवतील, त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलं आणि आपण पाहतोय की रात्रीपासून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत। संख्या हळूहळू वाढू लागलेली आहे। उद्या संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर हा सगळ्या आंदोलकांचा मोर्चा हा दिल्लीच्या संसदेवर धडकणार आहे आणि त्यामुळे आधीच सगळं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जमाव असं आवाहन करण्यात आलेलं होतं। समोर आपण पाहतोय की व्यासपीठावर अभिजित दिपके आणि त्याचे सहकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। अनेक विद्यार्थी या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करत आहेत आणि त्यामुळे आजच्या या आंदोलनाचा खरं तर पिछा 29वा दिवस आहे। गेल्या 20 जून पासून त्यांचं हे आंदोलन या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरू आहे आणि अन्नत्याग उपोषणाचा अभिजित दिपके याचा आजचा दुसरा दिवस आहे। हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहतोय की असंतोष पाहायला मिळते। सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधामध्ये, दिल्ली पोलिसांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। उद्या दिल्लीचं संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी या सगळ्या आंदोलकांना पोलीस या ठिकाणावरून हटवणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर अभिजित दिपके याला सुद्धा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने आपण पाहिलं की मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। उद्या खरंच आता या सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्लीच्या संसदेवर जाता येईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या दिल्लीच्या जंतर मंतरवर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि अभिजित दिपके याच्या अन्नत्याग उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। त्यामुळे आज नेमकं काय घडतंय याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।